आता ब्रह्मप्राप्ती रूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करीत नाही याचे समाधान सांगतो। पूर्व पक्षाने सांगितलं की ब्रह्मप्राप्तीचा जो दुसरा अंश आहे, दुसरा अंश म्हणजे काय, परमानंदाची प्राप्ती, या परमानंदाची प्राप्ती देखील कोणालाही इच्छा होणार नाही, संभव नाहीये, याचा अधिकारी नाही, अशा तऱ्हेने पूर्व पक्षाने शंका उठवलेली आहे। याच्यावर सांगतायत, याचे समाधान सांगतो। छांदोग्य उपनिषदात सनत कुमारांनी भूमा ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले आहे। काय सांगितलेलं आहे? भूमा ब्रह्मरूप, भूमा ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले आहे। हे वर लिहिले जाईल आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहे। काय सांगितलेलं आहे? सांगितलं काय? छांदोग्य उपनिषदामध्ये सनत कुमार यांनी काय सांगितलंय? भूमाच ब्रह्मरूप, भूमा ब्रह्म सुखरूप आहे। भूमा जो ब्रह्म आहे तोच काय, सुखरूप आहे, अशा तऱ्हेने सांगितलेलं आहे। ह्या सुखाचा अनुभव थोडाफार सगळ्या जीवांना आहे। जसा दुःखाचा अनुभव आहे तशा तऱ्हेने, जशा दुःखाच्या निवृत्तीचा अनुभव आहे तशा तऱ्हेने सुखाचा अनुभव सुद्धा थोडाफार प्रत्येकाला असतो। प्रत्येकाला थोडं ना थोडं काही ना काहीतरी सुख मिळतच असतं। ते सुख विषयामधून सुख मिळत असतं, पण त्या विषयाच्या बुडाशी मात्र कोण असतं? जो परमात्मा असतो। परमात्माचं सुखच असतं, हे आपण लक्षात घ्या। सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहे आणि आपणात नित्य सुख असावे अशी सर्व जीवांना इच्छा आहे ना। कोणी एक मिठाचा तिथे दरवाजामध्ये उभा का राहतो रे बाबा? एवढा एक पुडा आणून दिलाय आणि त्याच्यामध्ये अत्यंत जिभेवर रेंगाळणारी त्याला गोडी आणि चव आहे, बरोबर आहे ना? पण त्याचा एक छोटासा तुकडा मला मिळाला, आणि का? कारण बाकीच्या सगळ्यांना सुद्धा द्यायचा होता, त्याच्यामुळे बाकीच्या सगळ्यांना दिला है ना। तर त्या जीवाला इच्छा असे ना, एवढा तुकडा मिळाला, त्याने ते खाल्ल्यानंतर आवडलं ना त्याला, मग त्याला आतून काय होतं, आणखी मिळालं असतं तर बरं झालं असतं की नाही, अशी इच्छा होते की नाही? होते ना। आणखी मिळाल्यानंतर सुद्धा मग सगळंच डबा जर मला खाता आला असता, खायला मिळालं असतं तर बरं, असं त्याला वाटतं की नाही वाटतं? हे वाटतं ना। जे सुखाचा अनुभव प्रत्येकाला कधी ना कधी तर असते। आपलं जी प्रिय व्यक्ती भेटली तर आपल्याला सुख होतं की नाही, आनंद होतो की नाही, त्याला आपण काय करू आणि काय नको असं आपल्याला होतं की नाही। आपली बहीण भेटली तर आपल्याला बरं वाटतं की नाही। खूप अमेरिकेत मध्ये गेलेला भाऊ आपल्याला अचानक येऊन भेटला तर बरं वाटतं की नाही? बरं वाटतं ना। साधू संत आपल्या घरामध्ये आले, पाय लावले, बसले, जेवले की आपल्याला बरं वाटतं की नाही? किंवा हे सगळे आपले काय सुखाचे अनुभव। एकदम काय केलं, जगामध्ये काहीतरी उलटापालट झालं सगळं, आणि जगामधल्या सगळ्या मालाचा नाश झाला, आणि भारतामधल्या मालाला एकदम मागणी आली। सोयाबीन 5,000चे एकदम 10,000वर गेले, आनंद होतो की नाही सांगा, है ना। टोमॅटो 10 रुपये किलोचे एकदम 100 रुपये किलोवर गेल्यानंतर तो एकदम मनात बरं आहे असं वाटतं की नाही वाटतं? त्याच्यामुळे सुखाचे आपल्याला प्रत्येकाला अनुभव येतो की नाही? सुखाचा प्रत्येकाला अनुभव येतो, सुखाची चव प्रत्येकाला माहीत असते, बरोबर आहे। फक्त गोष्ट काय होते, हा अल्प आहे, हे थोडंसं मला मिळालं, आणखी मिळालं असं तर बरं आहे, असं होतं की नाही? नुसतं आणखी मिळालं तरी काय, अजून मिळालं असतं तर बरं, आणि सर्वच मिळालं असतं तर बरं, असं होतं की नाही? होतं। सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहे आणि आपणात नित्य सुख असावे अशी सर्व जीवांना इच्छा आहे। नित्य सुख आहे म्हणजे
जे हे सुख मला मिळालेलं आहे ते माझ्यापासून कोणीही हिरावून नेऊ नये, ते माझ्याकडेच कायम राहावं. तुमच्याकडे फॉर्च्युनर कार आहे, तर मग ती तुम्ही चोरून कोणी नेली तर किती दुःख होईल की नाही होईल? होईल ना. तर ती कार माझ्याकडेच राहावी असं प्रत्येकाला वाटत असतं की नाही? तशा तऱ्हेने सुखाची साधनं माझ्याकडे राहावी, ते माझ्यापासून दूर कधीच होऊ नये, हे प्रत्येकाच्या देह बोलीमधून दिसतच असतं, आहे ना. कार आली तर मोठ्या आनंदाने घेऊन येतात की नाही आश्रमामध्ये, स्वामीजी तुम्ही पूजा करा. का? त्याला त्या आपला आनंद दाखवायचा असतो. आनंदामध्ये दुसऱ्यांनाही सहभागी करून घ्यायचं असतं, ज्याला शेअर म्हणतात. सहभागी करून घे, मी हे घेतलंय, मला आनंद झालेला आहे, तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हा. तुम्ही पूजा करा, तुमचा सन्मान करतो, लागेल तर तुम्हाला काय करतोय, देणगी दानही करतो, काय करायचं ते. पण इतकं झालंय की स्वतः किती लाख खर्च केले? 5 लाख खर्च केले. आश्रमाला किती दिले? 100 रुपये. तुम्ही माझ्या याच्यामध्ये सहभागी व्हा. बरोबर आहे ना? चला, आपणात नित्यसुख असावे अशी सर्व जीवांना इच्छा असते. काय असते? सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच, आपणात नित्यसुख असावे अशी ही सर्व जीवांची असते, इच्छा असते. अधोरेखा करा. आता काय सांगितलेलं आहे? सनत कुमाराने नारदाला काय सांगितलेलं आहे? ब्रह्माच ब्रह्म आहे आणि तो सुखरूप आहे हे सांगितलेलं आहे ना, है ना. म्हणजे सर्व सुखे जिथे एकवटली आहेत, काही बघ अभंग. हा, सर्व सुखे जिथे ओळखली आहे ना, ज्या ठिकाणी एकवटली सगळी सुख एकवटली आहे ना, ती परमात्माची चरणांबुज आहेत, हरीची चरणांबुज आहेत. संतांची म्हटली असेल त्या ठिकाणी, असू देत, आहे ना. पण ज्या ठिकाणी सगळी सुख एकवटली आहे असं एक स्थान आहे, ते स्थान म्हणजे परमात्मा आहे. हा, सुख अल्ल्या सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, हे सगुण रूपाने म्हटलेलं असेल त्यांनी, पण ते परमात्म्यालाच लागू होतं. सर्व सुख ज्या ठिकाणी एकवटलेलं आहे तो परमात्मा आहे, दुसरीकडे एवढी सुख असू शकत नाही. ज्यावेळेला तुला सर्व सुख मला मिळावं असं वाटतंय, त्या ठिकाणी एक गोष्ट अध्यारूत असते. काय असते? परमानंद आपणा मिळावा अशीच इच्छा असते. ते परमानंद म्हणजे ब्रह्म आहे हे जाणत नसतात. काय परमानंद म्हणजे ब्रह्म आहे हे ते जाणत नसतात, है ना. त्यांना एवढंच वाटत असतं की सर्व सुख माझ्याकडे एकवटावी, मला मिळावी हे वाटत असतं. पण सर्व सुख म्हणजे परमात्मा आहे, भगवंत आहे किंवा ब्रह्म आहे हे त्यांना माहित नसतं. पण इच्छा होते की नाही, सर्व सुख माझ्या वाटाला यावं ही इच्छा होते की नाही. म्हणजे ते येता म्हणून. पण सर्व सुख कुठे आहेत? ब्रह्मामध्ये. कोणी सांगितलंय? सनत कुमारन. कोणाला? कुठे? छांदोग्य उपनिषदामध्ये यो वै भूमा तत्सुखम काय सांगितलेलं आहे? यो वै भूमा तत्सुखम. सुखम म्हणजे परमसुख आहे, आनंदाचा कंद आहे, असं कोणी सांगितलं? कोणाला? कुठे? छांदोग्य उपनिषदामध्ये सांगितलं. त्याच्यामुळे तुम्हाला सर्व सुखाची अपेक्षा झाली, याचा अर्थ काय? तुम्हाला त्या ब्रह्माची अपेक्षा झाली असंच म्हणावं लागतं. परमानंद कुठे एकवटलेला आहे? ब्रह्माच्या ठिकाणी एकवटलेला आहे. आणि त्या परमानंदाची तुम्हाला नित्य सुखाची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला ब्रह्माची, तुम्हाला नित्य सुख याचाच अर्थ काय? ब्रह्म याचा अर्थ काय?
नित्य सुख याचा अर्थ काय, ब्रह्म याचा अर्थ काय, हे पर्यायवाची शब्द आहे ना. तुम्ही एकाला काय म्हणा, नित्य सुख म्हणा, नाही तर काय म्हणा, ब्रह्म म्हणा. जो ओळखणार आहे तो ब्रह्म म्हणेल, न ओळखणार आहे काय म्हणेल, नित्य सुख म्हणेल, काय म्हणेल. कोणी मॅडम म्हणेल, कोणी महोदया म्हणेल, कोणी देवी म्हणेल, कोणी बाई साहेब म्हणेल, पण एक अर्थ एकच हो झालेला ना. ज्याच्या त्याच्या रुचीप्रमाणे जो तो म्हणतोय. पण या ठिकाणी तो ज्या वेळेला नित्य सुखाची अपेक्षा करतोय त्यावेळेला कोणाची अपेक्षा करतोय, ब्रह्माची अपेक्षा करतोय. हे लक्षामध्ये घ्या. कारण ब्रह्माचा पर्यायवाची शब्द कोण आहे, नित्य सुख. नित्य सुखाचा पर्यायवाची शब्द कुठला आहे, ब्रह्म आहे. जेव्हा तुम्हाला नित्य सुखाची इच्छा होते त्यावेळेला तुम्हाला ब्रह्मप्राप्तीची इच्छा होतेच होते, कळो न कळो, बोलो न बोलो. पण याचा अर्थ तोच आहे की ज्याच्यामुळे मला नित्य सुख मिळेल असं काहीतरी मला तुम्ही सांगा, ते मला पाहिजे, हवं आहे. बरोबर आहे. चला पुढे. ज्यांना माहित नाही ना त्यांना नित्य सुखाची इच्छा असतेच. बरोबर आहे ना. सर्व जीवांना देखील नित्य सुखाची आपल्याजवळ आलेलं सुख हटून जाऊ नये, विरून जाऊ नये, हे प्रत्येकाची इच्छा असते की नाही. मग जे जाणणारे लोक आहे, विचारी पुरुष आहे, ते त्या नित्य सुखाला काय म्हणतील, ब्रह्म. मग त्या ब्रह्मप्राप्तीची त्यांना इच्छा असेल की नाही. बरोबर आहे ना. अविचारी पुरुष काय म्हणतील, मला नित्य सुख मिळावं. विचारी पुरुष काय म्हणतील, मला ब्रह्मसुख मिळावं. बरोबर आहे. चला, याचाच अर्थ सर्व विचारीला अधोरेखा करा. पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा होतो. शिवाय ज्या पदार्थाची इच्छा होती त्याची इच्छा उत्पन्न होण्यापूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा नियम आहे का. असा नियम नाही. काय, ज्याच्याविषयी तुम्हाला इच्छा होते त्या इच्छा उत्पन्न होण्याच्या पूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा आहे का. माझ्याजवळ अशी एक गोष्ट आहे बरं का बाळासाहेब, है ना. अशी काही एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तुमचं सगळं दुःख हरण होईल. तुम्हाला हवी आहे की नको आहे, हवी आहे. बरोबर आहे ना. आता त्या गोष्टीचा तुम्ही अनुभव केलाय का. अनुभव नसताना तुम्ही म्हणतात असं जर असेल तर मला हवी आहे म्हणतात की नाही. माझ्याजवळ एक गोष्ट आहे, अत्यंत गुप्त गोष्ट आहे, पण तुला हवी आहे की नाही मला, त्याचा अनुभव नाही आहे. ती एक गोष्ट आहे एवढंच माहिती आहे तुम्हाला, पण ती तुम्हाला हवी की नाही, प्रत्येकाला हवीच असते. काय आहे ती दाखवा, है ना. तिचा अनुभव नसताना देखील आपल्याला हवी असते की नाही नसते, कशी असू देत. एक गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, तुम्हाला हवी आहे की नको आहे. हवी आहे म्हणणार, दाखवा बरं. दाखवा बरं म्हणजे दाखवल्यानंतर त्याचा पहिला अनुभव आहे ना, है ना. जे असं नाही तुम्ही पाहिल्यानंतर त्याची इच्छा होते असं नाही. पाहण्याच्या पूर्वी देखील तुम्हाला त्याची इच्छा होत. सुखाचा अनुभव आल्यानंतरच तुम्हाला सुखाची इच्छा होते असं नाही. सुखाचा अनुभव नसताना देखील तुम्हाला काय इच्छा होऊ शकते. प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा नियम नाही. अधोरेखा करा. कोणाच एखाद्या सुंदर पदार्थाचं वर्णन ऐकून नाही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते, है ना. कोकणात गेला होता का. नाही ना. तुम्ही गेला होता, तुम्ही सांगा कोकणात गेला होता का. पण तुम्ही किती वेळा सांगितलं आपण कोकणात जाऊया म्हणून, है ना. न पाहता ते म्हणतात की म्हणजे कोकण सुंदर आहे, पाहण्यासारखं आहे असं कोणी सांगितलं
तिथे समुद्र, नारळाच्या झाड, हिरवाई सगळी, वाहत्या नद्या, हे सगळं बघून मन प्रसन्न होता, आनंद वाटतोय. तर तुम्हाला यायला इच्छा आहे की नाही? न पाहताही किती काय म्हणतात की परत कधी ते जाऊया हो, कुठेतरी ट्रिप काढावं, काहीतरी काढावं, जाऊन यावं, असं वाटतं की नाही वाटतं? न पाहताही, न भोगताही, न अनुभवताही त्याची इच्छा होते की नाही होते? होते. एखाद्या सुंदर पदार्थाचं वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते, है ना? त्याप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे. त्याप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय नाही का आहे? कशाची? ब्रह्म सुखरूप आहे असं शास्त्राने सांगितल्यानंतर असं जर ब्रह्म सुखरूप आहे तर ते ब्रह्म काय मला सांगा, समजावा. मलाही त्या सुखाची इच्छा आहे. शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. शिवाय ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कोठेही सुख नाही, है ना? ब्रह्म सोडून अन्यत्र कुठेही सुख नाही, है ना? त्याच्यासाठी काय लिहाल तुम्ही? सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा. बरोबर आहे ना? बाप रखुमा देवीवरून लिहा, तिथे लिहा. दोन लिहा. सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, माझ्या पांडुरंग. शिवाय ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कुठेही सुख नाही, याच्यासाठी प्रमाण दिलंय. कशासाठी दिलंय? ब्रह्म व्यतिरिक्त अन्य कुठेही सुख नाही, है ना? सुखरूप ऐसे दुजे कोण सांगा, है ना? सुख म्हणजे ब्रह्म. वर लिहा, आनंद ब्रह्मणो विद्वान. आनंदो ब्रह्मणो विद्वान. ब्रह्म सुखरूप आहे, ब्रह्म आनंद रूप आहे असा शास्त्र सिद्धांत आहे. झालं काय? ब्रह्म भूमा आहे, ब्रह्म आनंद रूप आहेत. हे शास्त्राची वचनं आपणाला मिळून जातात की नाही, येतात की नाही? म्हणजे प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि प्रत्येक जीवाला शास्त्र काय सांगतं? भूमा वे ब्रह्म, है ना? यद ब्रह्म यद भूमा तदैव ब्रह्म. भूमा वे ब्रह्म काय सांगितलंय? यो वै भूमा तत्सुखम, यो वै भूमा तत्सुखम. हे शास्त्र वचन आहे. आनंदो ब्रह्मणो विद्वान हे पण शास्त्र वचन आहे. या दोन गोष्टी आपल्याला काय सांगतात की परमात्मा सुखाचा कंद आहे, परमात्मा सुखरूप आहे, परमात्मा आनंद रूप आहे, हे शास्त्र सांगतोय. परमानंद आत्यंतिक सुखाची पराकाष्ठा, सा काष्ठा सा परागती, अशा तऱ्हेने वचन येतं. सा काष्ठा सा परागती, जी मर्यादा आहे ती परमगती आहे, ब्रह्मरूप होणं ही. आणि ते ब्रह्मरूप होणं हे काय? सुखरूप आहे, हे आपणाला शास्त्राने सांगितलं जातं. आणि इथे तर आपणाला व्यवहारामध्ये सुखाची इच्छा असते. थोडस जरी सुख मिळालं तरी आपण हरकून जातो. थोडस जरी कोणी चांगलं म्हटलं आपणाला तरी आपण हरकून जातो. थोडीशी जरी कोणी स्तुती केली की चेहरा कसा खुलतो बघा, एकदम खुलतो की नाही खुलतो? बाळासाहेब, खुलतो की नाही? कोणी आहे ना, कसं कधी खुलतो?
हे असे ड्रायव्हर की आयुष्यात ज्यांनी एकही अपघात केलेला नाही. बघा खुलला की नाही चेहरा, आहे की नाही? आहे ना, एकदम खुलून जातो की नाही. एसटीच्या नोकरीच्या काळात एकही अपघाताचा रेकॉर्ड यांच्या जवळ नाही आहे. एसटी जवळ सुद्धा नाही, यांच्या नावावर एकही अपघात नाही असं म्हटलं. कोणी स्तुती केली, हे केलं किंवा अशा तऱ्हेचे एक उदाहरण दिलंय. तुमचं नाव आपलं, तुम्ही रागवू नका. पण दुसऱ्यानं कोणाला सुद्धा असेच कोणीतरी सुख केलं की आतून काय करता, एक उर्मी येत असते सुखाची, येत असते. तेव्हा सुखाचा आतून सुखाच्या उकळ्या येत असतात. ते व्यक्त करता येत नाही, ते व्यक्त करता येत नाही, पण अंतरीच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, धावे स्वभावे बाहेरी, चेहरा दाखवून देतो. चेहरा आपलं आतमध्ये काय चालू आहे ते दाखवून देतो. राग असला तरी दाखवून देतो, द्वेष असला तरी दाखवून देतो, आणि सुख असलं, आनंद असलं तरी, वासना असली तरी चेहरा तुमचा दाखवून देत असतो. की ओळखणारे ओळखून जातात की याच्या मनामध्ये वासना आलेली आहे. आता हे ओळखून जातं. तुमच्याकडे बोट नाही दाखवला, इकडे वर दाखवलं, नाही तर तुम्ही म्हणा. कठीणच आहे व्यवहारामध्ये. आपण आपल्या ह्याच्यामध्ये मग्न असतो, समोरचा माणूस काहीतरी वेगळंच समजून जातो. फेस इज द मिरर ऑफ. तुमचा चेहरा ही तुमच्या हृदयाचा आरसा आहे. तुमचा चेहरा आहे तुमचा मनाचा आरसा. मनामध्ये काय चाललेलं आहे चेहऱ्यावर उमटून येतो. तर थोडक्यात काय सांगायचं, तुम्हाला थोडं जरी सुख मिळालं, थोडं जरी तुम्हाला काय मिळालं, अगदी तुम्ही तहानलेलं आहे, कोणीवर एवढ्यावर थोडंसं पाणी दिलं मग आनंद होतो, आणि कोणी आईस्क्रीम आणून दिलं तर मग त्याच्यापेक्षा अधिक आनंद होऊन जातो की नाही. तेव्हा सुखाचा अनुभव प्रत्येक जीवास यत्किंचित का होईना आहे, पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे ना सुखाचा. आता सुख म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सुख, सुख म्हणजे ब्रह्म म्हणजे सुख, हे शिकून दिलं ना एकदा. पर्यायच आहे ना. सुख हे ब्रह्माचंच असू शकतं, है ना. आणि ब्रह्म हे सुखमयच आहे, सुखरूपच आहे. म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे अंशतः अनुभूत असलेले ब्रह्मसुख, त्याचे प्राप्तीची इच्छा होणे साहजिकच आहे ना, है ना. श्रीखंड भरपूर एवढा केलेला आहे ना, पण तो वाढणारा काय करतोय, चमच्याने वाढतोय. तर आपण त्याला शिव्या घालतो की नाही, वाढ की, अरे काय करायचं, असं काय चमच्याने काय करतो, तेवढं बघ किती आहे, वाढ की, अजून वाढ की म्हणतो की नाही. तर ज्याचा अनुभव असतो त्याची आपणाला अधिक इच्छाही होते. आणि तेवढंच नव्हे तर सर्वच आपणाला मिळावं. जोपर्यंत इच्छा तृप्त होत नाही तोपर्यंत मिळत राहावं असं वाटतच होतं. म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे. असे अंशतः अनुभव असलेले ब्रह्मसुख, ज्यावेळेला आपणाला सुख होत असतं, व्यवहारामध्ये कुठल्याही गोष्टीमुळे आपणाला सुख होतं, त्यावेळेला सुद्धा आपणाला ते सुख म्हणजे काय असतं, ब्रह्म असतं. ब्रह्म सुखच असतं. काय लक्षात येतंय का? काय व्यवहारामध्ये सुद्धा आपणाला ज्या क्षणी सुख होत असतं ते ब्रह्म सुखाचा एक अंश काय, एवढंच माना, है ना. थोडस मिळालं एवढंच, पण ते ब्रह्म सुखच असतं. कारण सुख आणि ब्रह्म हे वेगळं नाही आहे, है ना. सुखाचंच नाव काय आहे, ब्रह्म आहे, आणि ब्रह्माचंच नाव काय आहे, सुख आहे. त्याच्यामुळे सुखाचा तुम्हाला अनुभव आला तर थोड्याशा अंशाने ब्रह्माचाच अनुभव आलाय का. आनंदम ब्रह्मणो विद्वान, म्हणजे ब्रह्म आनंद स्वरूप आहे. त्यामुळे आनंदाचा कण देखील लवलेशही तुम्हाला मिळाला तर ब्रह्माचा लवलेश मिळाला असंच म्हटलं पाहिजे. असे अंशतः अनुभूत असलेले ब्रह्मसुख, त्याची प्राप्तीची इच्छा होणे साहजिक आहे. काय जर थोडस तुम्हाला मिळत असेल सुख व्यवहारामध्ये, आणि ते सुख म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर ब्रह्माचाच अंश आहे. ब्रह्माच्या अंशाचाच तुम्हाला काय होत असेल, सुख होत असेल,
तर त्याची प्राप्तीची अधिक मिळावं अशी इच्छा कोण होणार नाही. सगळं मिळावं अशी इच्छा का होणार नाही. त्याची प्राप्तीची इच्छा होणे साहजिक आहे. बरोबर आहे. तेव्हा कुठले अंश झाले. दुःखाची अत्यंत निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. बरोबर आहे ना. तो दुःखाच्या आत्यंतिक निवृत्ती म्हणजे काय. दुसऱ्या वेळेला सांग, कारण सहित अज्ञानाची निवृत्ती है ना. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मसुखाची प्राप्ती असा अर्थ केलेला ना. इथे सिद्ध झालं ना मग आता की ब्रह्मप्राप्तीची इच्छा होऊ शकते आणि कारण सहित अज्ञानाची निवृत्ती करण्याची देखील इच्छा होऊ शकते. दोन्ही अंश सिद्ध झालेले आहेत. यावर कोणी असे म्हणेल की विषय सुख ही जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे आज मोक्ष होईल. आता एक खवट माणूस आला. कोण माणूस आला. खवट माणूस आला. खवट माणूस म्हणाला काय तुम्ही काय म्हणतात विषय सुख हे सुद्धा काय ब्रह्मसुख आहे ना. है ना. पाणी पिलं तर ब्रह्मसुख झालं ना. मग जेवढी म्हणून विषयापासून मिळणारी सुख आहेत ना ती सगळी जर आपल्याकडे यावी अशीच इच्छा होणार ना. ती सगळी एकत्र केली, त्याचं रक्षण केलं, अर्जन केलं है ना, रक्षण केलं तर मग तुम्हाला ब्रह्मसुख मिळून जाईल ना. बरोबर आहे ना. याच्यापेक्षा वेगळं काय होणार आहे. ब्रह्मसुख पाहिजे, सगळं सुख पाहिजे, ब्रह्मसुख पाहिजे असं तर सगळी विषयाची साधनं तुम्ही जवळ करा म्हणजे तुम्हाला काय मिळेल ब्रह्मसुख मिळून जाईल. आज अर्थ झाला की नाही झाला तुम्ही सांगताय तो. बरोबर आहे ना. खवट आहे. विषय सुख ही जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून विषय सुख हेही जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे याला मोक्ष म्हणजे काय. बोला. खवट माणसाने काय सांगितलं मोक्ष म्हणजे काय. सगळ्या विषयाचं संपादन करा मग म्हणजे नित्य ब्रह्मसुख तुम्हाला अनुभव घेता येईल म्हणजेच तुमचा मोक्ष झाला असं म्हणायचं. काय परमानंदाची प्राप्ती आहे ना. परमानंदाची प्राप्ती हेच मोक्ष आहे ना. तर मग विषय सुख तुम्ही ब्रह्मसुख म्हणालात ना. विषय सुखामध्ये सुद्धा काय ब्रह्माचाच आभास असतो म्हणून ते देखील काय ब्रह्मसुखच आहे असं तुम्ही म्हणता ना. मग सगळ्या विषयांना तुम्ही जवळ करा, संग्रह करून ठेवा. आजची जी माणसं सगळी सांगतात त्याप्रमाणे तर मग तुम्हाला नित्य सुखच मिळून जाईल की नाही जाईल. मग तोच काय होईल मोक्ष होईल की नाही होईल सांगा. तोच मोक्ष होईल ना. पण हे म्हणणे बरोबर नाही. का. कारण ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. काय ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. काय ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. त्याच्यासाठीच प्रमाण सांगितले सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. त्याने काय सांगितलंय विषय सुख हेच ब्रह्मसुख तुम्ही म्हणतायत ना. विषय सुखामध्येच ब्रह्मसुखाचा आभास होतो असं तुम्ही म्हणतायत ना. मग सगळीकडे विषय सुख तुम्ही जवळ करा म्हणजे तुम्हाला आता बोगडावंसं वाटतं की नाही सांगा. म्हणजे नित्य सुख प्राप्त होऊन जाईल तुम्हाला असं म्हटलेलं आहे. पण हे म्हणणे बरोबर नाही. कोण सिद्धांती सांगतोय ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. काय
ब्रह्म सोडलं तर कुठेही सुख नाही. एक ब्रह्म सोडलं तर कुठेही सौख्य कोठेही नाही. विषय सौख्य ही ब्रह्म सौख्यच आहे. बघा, ब्रह्म सोडून सुख कुठेच नाही. आणि पुढे काय म्हणतात, विषय सुख ही ब्रह्म सुखच आहे. हे खरे ना. काय काय उलट सुलट विधान वाटतं की नाही? उलट सुलट विधान नाही. ब्रह्म सोडून तो विषय जर तुम्ही मानलात तर त्या विषयामध्ये त्याचं सुख नाही. त्याच्यामध्ये जे सुख दिसत आहे ते ब्रह्माचंच सुख आहे. हे लक्षात येते का? इथे जी तृषा शांत होते आपली पाणी पिल्यानंतर, ते पाण्यामधलं सुख नाही. पाण्यामध्ये जे ब्रह्मस्वरूप आहे तो ब्रह्मसुखाचा जो आनंद आहे तोच आनंद आपण काय करतो, मिळवत असतो. पण विषय रूपाने जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुख नाही. पण ब्रह्मरूपाने त्याला पाहिलं तर ते सुख आहे. ब्रह्माचाच अंश असतो. सर्व ब्रह्म व्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. विषय सौख्यही ब्रह्म सौख्यच आहे. हे खरे आहे, बरोबर आहे. विषय सुख पण ब्रह्म सुखच आहे. ही गोष्ट खरी का खोटी? खरी आहे, लिहा ना. मग काय? तथापि दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. काय? हे बघा, श्रीखंड आहे. श्रीखंड म्हणजे काय असणार आहे प्रत्येकाला माहिती आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही ओंजळभर मिरच्या टाकल्यात आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही ओंजळभर मीठ टाकलं आहे ना. त्याच्यामध्ये ओंजळभर तुम्ही मसाले टाकले. आता हा श्रीखंड तुम्हाला आवडेल का नाही आवडेल? का आवडणार नाही? आवडलं पाहिजे, श्रीखंड आहे ना. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये तुम्ही श्रीखंडामध्ये तुम्ही मसाले टाकलेत, ओंजळभर मिरची टाकली आहे, ओंजळभर काय टाकलं, मीठ टाकलेलं आहे. हा श्रीखंड मला नको. कारण माझी खारटाने वृत्ती बदलून गेली. तिखटाने माझे काय जीभ चरचर झाले. मसाल्याने माझा घसा खवखवू लागलेला आहे. म्हणजे काय झालं, हा श्रीखंड खाण्याने माझं काय झालं, दुःख झालं. काय झालं? हे केल्याने काय झालं, मला दुःख झालं. बरोबर आहे ना. मग तो ज्या वेळेला केवळ सुखाची इच्छा करतो त्यावेळेला कसली इच्छा करतो? दुःख रहित केवळ सुखाची इच्छा आहे. सुख मिळून देत पण त्याच्याबरोबर येणारं दुःख नको, असं त्याचं म्हणणं. ज्याची त्याची इच्छा कशा तऱ्हेने ते शब्दामध्ये अभिव्यक्त कशी करायची असते. मोठ्याने सांग ना काय ते. नाही, तसा नाही अर्थ आहे. त्याला सुख हवंय पण केवळ सुख आहे. काय हवंय? जे त्याच्याबरोबर येणार हे दुःख नको. विषय सुख हे काय असतं? विषय सुख हे दुःखाने भरलेलंच असतं. काय असतं? बरोबर आहे ना. काही काही महिला त्या येतात त्यावेळेला चरचरीत खाण्याची त्यांना सवय असते. त्याच्यामुळे खूप मिरच्या घालतात, खूप काही मसाले घालतात आणि हे करतात. आता ते जिभेला चांगलं वाटतं की नाही? मग सुख आहे की नाही? होय ना, सुख आहे की नाही? पोरं खातात, सगळं खाऊन घेतात है ना. मग दुसऱ्या दिवशी माझ्याकडे येऊन सांगतात, स्वामी पोट दुखत आहे, स्वामीजी पोट दुखत आहे. काय झालंय? ते सुख नव्हे ना, केवळ सुख नाही ना. ते कसं दुःख मिश्रित सुख आहे की नाही?
बोल मोठ्याने हो, एक एक वाक्य सांग, लिहून घ्या, लिहून घ्या. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे यमदंड, पुढे अवघड यमदंड. लिहून घ्या घ्यायचं असेल तर. म्हणजे काय, त्या सुखामध्ये आता आपणाला तुम्हाला विषयाचं सुख झालंय, पण विषयाचं सुख हे केवळ सुख नसतं, ते दुःखाने मिश्रित असतं. कसं असतं? ते दुःखाने मिश्रित असतं. तर दुःखाने मिश्रित असलेलं सुख कोणाला आवडेल? पण त्याच्यामधल्या सुखाच्या अंशाकडे बघून तो लोभी होऊन जातो. नंतर काय होतं? दुःखच होतं ना. सगळ्या प्रत्येक गोष्ट बघा तुम्ही, आहे ना, कार घ्या, वाहन घ्या, घर घ्या, घराचा टॅक्स भरायला लागला की त्रास होतो की नाही होतो? भरावा लागतो ना. टॅक्स नको असं वाटतोय, घर असावं पण टॅक्स नको, टॅक्स खूप वाढवलेला आहे असं वाटतं की नाही? मुलाचं सुख पाहिजे, अपत्य सुख पाहिजे असतं, पण अपत्य सुख प्राप्त करायच्या अगोदर किती त्रास भोगावा लागतो. ती त्या स्त्री जन्माची कहाणी कशात त्यांची त्यांनाच माहिती, आपल्याला माहित नसतं. पण अपत्य सुखासाठी त्याच्या संकट येणारं दुःखही ती स्त्री भोगत असते की नाही बघतो. तर प्रत्येक विषयाचं जे सुख आहे, कुठल्याही विषयाचं जे सुख आहे, हे दुःखात सकट त्याच्यावर दुःखा संमिश्रित असतं. दुःख संमिश्रित ते सुख असतं. कसं असतं? जे जे सुख असतं ते कसं असतं? दुःख संमिश्रित. जे जे विषय सुख ते ते कशा तऱ्हेनं दुःख संमिश्रितच असेल. आणि अशा तऱ्हेने दुःख संमिश्रित सुख आपल्याला मिळावं अशी जीवाची इच्छा नसते, केवळ सुखाची इच्छा. कशाची असते? केवळ सुखाची इच्छा असते, ते सांगतायत. तथापि दुःख संबंधित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. अधोरेखा करा. ते साध्यंतची जाण दुःख, ते साध्यंतची जाण दुःख. परी काय करिता मूर्ख, परी काय करिता मूर्ख, न सेविता न सेविता न सरे. वाचा कोणीतरी आणि अर्थ सांगा. साध्यंत आदि अंत से दुःखानेच भरलेला आहे. परंतु काय करावं? हा मूर्ख माणूस काय करतोय? न सेविता न सरे. सेवन करत असताना पुरेपुरे म्हणत नाही. बरोबर आहे? दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा असते. काय असते? जे जे विषय सुख आहे ते दुःखाने साध्यंत अंतसहित आदि अंत काय भरलेलं असतं? दुःखानेच भरलेलं असतं. परंतु काय करावं? केवळ दुःख संबंध रहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. असे केवळ सुख विषय भोगात नाही, है ना. काय निर्णय केला? सुखाचा अनुभव जीवाला असतो, बरोबर आहे. पण तो जो सुखाचा अनुभव जीवाला असतो म्हणजे विषय सुखाचाच अनुभव कोणाला असतो? जीवाला असतो. कशाचा अनुभव असतो? विषय सुखाचा अनुभव कोणाला असतो? जीवाला असतो, बरोबर आहे. परंतु हे जे विषयाचं सुख आहे दुःखाने भरलेलं असतं. आणि अशा दुःखाने भरलेला सुखाचा अनुभव माणसाला येत असतो. त्याच्यामधून अशी इच्छा निर्माण होते की दुःख बाजूला सोडून जर नुसतंच सुख मिळालं तर काय अडचण आहे? नुसतं सुख मला मिळावं अशा तऱ्हेने इच्छा होत असते. इतकेच नाही तर विषय सुख उपभोगकाली विषयी पुरुषांना
सुखोपभोगापेक्षा कोट्यवधीपट दुःख भोगावे लागते. हे लक्षात आलं का? विषय सुखाचे वेळी देखील पुरुषांना सुखाच्या उपभोगापेक्षा कोट्यवधीपट दुःख भोगावे लागते, असा सर्वांना अनुभव आहे. कितीतरी उदाहरणं सांगता येते है ना. जे करू नये ते माणसं करतात, कायद्याच्या बाहेरचं आहे ते करतात. एकदा सापडले तर त्यांना काय करतात, 10 वर्ष 15 वर्ष जेलमध्ये जावं लागतं. मग ते थोडस सुखासाठी 10-15 वर्ष जेलमध्ये राहिला की नाही राहिला, कोट्यवधी पट मोठं दुःखच झालं की नाही, क्षणभराचं सुख झालं किती, 15 वर्षाच्या दुःखाचं झालं की नाही. अशा तऱ्हेने थोडा काळ आपल्याला सुख मिळतं म्हणून ते माणसं जातात, पण त्याच्या पाठीमागे अनेक वर्षाचं शासन भोगलेलं असतं, आपल्याला दुःख भोगावं लागत असतं. ही माणसं विसरून जात असतात. फक्त सुख मिळतंय ना, मग त्याचाच आनंद भोगत असतात, पण त्याच्या मागे जे दुःख असतं त्याचा विचार माणसं करत नाहीत. म्हणूनच त्याला काय म्हटलं जातं, मूर्ख म्हटलं जातं. आणि जो विचार करतो त्याला विवेकी म्हटलं जातं. काय कोणाला म्हटलं जातं? जो याच्या संबंधी विचार करतो त्याला काय म्हटलं जातं, विवेकी म्हटलं जातं. विवेकी माणूस काय म्हणेल, हे दुःख, हे सुख कसं, विषयाचं सुख कसं आहे, दुःखाने भरलेलं आहे ना, हे मला नको. आई वडील भाऊ बहीण हे सगळं काय करताय, दुःख आहे. जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही तोपर्यंत आई वडील बरोबर वागतात. जोपर्यंत तुम्ही पैसे द्यायचे बंद केलं की आई वडील रागवायला लागतात. किंवा आई वडील जोपर्यंत काम करत असतात तोपर्यंत मुलाला आई बरी वाटते, खुरपायला आई आली, दुसरं वडील भरायला आले, मदत करायला लागले की आई वडील बरे लागतात. पण त्यांचे हात बसले आणि ते काम करणं असे झाले की यांच्याविषयी काय करतो, राग यायला लागतो, वाईट वाटायला लागतंय, मला मदत करत नाहीत, मी एकटाच करतोय म्हणून असं वाटायला लागतं. तेव्हा माणसाला काय होतं, सुख हवं असतं, पण दुःख सहित सुख नको असतं. केवळ सुख हवं असतं. माणसाला कशाची अपेक्षा असते, केवळ सुखाची अपेक्षा असते. म्हणून विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न धरता केवळ सुखरूप जे ब्रह्म आहे त्याची इच्छा करतात, अधोरेखा करा. म्हणूनच त्यांना विवेकी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? विवेकी पुरुष काय करत असतात? विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म आहे त्याची इच्छा करतात. है ना. विवेकी पुरुष काय करतात, जो विषयी आहेत ते काय करतात, विषय सुखाची इच्छा करतात आणि दुःखही भोगत असतात. पण विवेकी माणूस हे दुःख रहित सुखाची इच्छा करतात. आणि दुःख रहित सुख म्हणजे ब्रह्मसुख आहे, परमात्माचं सुख आहे. हे परमात्म्याचं सुख विवेकी माणसं अपेक्षा करत असतात. आणि त्याच्यासाठी तप, तीर्थ या सगळ्या गोष्टी करत असतात, अनुष्ठान करत असतात, ज्ञानी माणसाचे पाय धरत असतात, ज्ञानी माणसांची सेवा करत असतात, संतांची सेवा करत असतात. हे कशासाठी? सगळं की त्या परमात्म्याचं सुख आपल्या वाट्याला पण यावं म्हणून. केवळ सुख, दुःख रहित सुख हे परमात्म्याचं सुख असतं. बाकीची सगळी विषय सुख ही दुःखाने मिश्रितच असतात. म्हणून विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करता केवळ सुखरूप जे ब्रह्म याची इच्छा करतात. म्हणून काय केलंय, शास्त्र श्रवणाने व प्रत्यक्ष सुख अनुभवावरून, एक तर कशाने, शास्त्राचा अनुभव आपल्याला येतो, शास्त्राचं चिंतन करायला बसलं, विचारसागरासारखे ग्रंथ आपण वाचायला लागले आणि प्रत्यक्ष आपल्याला सुखाचा अनुभव असतोच ना, प्रत्यक्ष सुखाचा अनुभव असतो. मोक्षाच्या ब्रह्मप्राप्ती रूप द्वितीयांशाची इच्छा होणे संभवनीय आहे. परमानंदाची द्वितीयांश लिहा, द्वितीयांश परमानंदाची प्राप्ती. द्वितीयांश कोणता? परमानंदाची प्राप्ती रूप द्वितीयांशाची देखील इच्छा होणे संभवनीय आहे, है ना.
द्वितीयांश कुठला? ब्रह्मप्राप्ती रूप. कुठला? ब्रह्मप्राप्ती रूप आहे ना. परमानंदाची प्राप्ती म्हणजे ब्रह्मप्राप्ती रूप. द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. कशावरून? काय कारण का? जीवाला, मनुष्याला ब्रह्मप्राप्तीची, द्वितीय अंशाची, परमानंदाच्या प्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. का? त्याने शास्त्र श्रवण केलेलं असतं एक. दुसरं, सुखाची त्याला लालूच लागलेली असते. मन लांचावलेलं असतं ना. लांचावलं हा शब्द आहे. बरोबर आहे ना. लांचावले म्हणून. तुम्ही भजनात बसता का? तुम्ही भजनात बसता का? मग हे कुठून तुम्हाला? आमच्या इथं रोज म्हटलं जातं हे. लांचावले मन लागलीशी गोडी, तीन सोडी ऐसे झाली. ही परिस्थिती आहे, मनाची परिस्थिती. ती परमेश्वराच्या सुखाची काय झालेली आहे, म्हणजे सुखाची इच्छा झालेली आहे आणि त्या सुखापासून मी दूर होऊ शकत नाही अशी माझी इच्छा झालेली आहे. तर व्यवहारामध्ये जे सुख मिळतं, सुखाची चव तुम्ही टाकलेली असते, तीच ते सुख आपणाला, म्हणजे विषयाचं सुख नाही, विषयाचं विचाराने विषयाचं सुख हे दुःखाने भरलेलं असतं. म्हणून त्याचं नको. पण जे केवळ नित्य सुख आहे, दुःखाने भरलेलं नाही, असं सुख म्हटलंय परमात्माचं सुख आहे, ब्रह्माचं सुख आहे. त्या ब्रह्मसुखाची एकदा आवड लागली, नंतर मग त्याच्या लांचावले मन लागलीसी गोडी. हा, पुढचं काय ते बघा बुवा. ती जीवेनं सोडी असे झाले आहे ना. ते अंतःकरणापासून त्यानं मी सोडीन असं माझं काय होत नाहीये. मन काय झालं? लांचावलेलं त्याला काय चटक लागलेली. चटक शब्द आहे. त्या सुखाची चटक लागलेली आहे की मी त्याला सोडणार नाही. ती जीवेनं सोडी असे झाले. तेव्हा तर आता ब्रह्मप्राप्ती रूप कारण प्रयोजन काय सांगितलंय? कारण सहित जगत निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती काय सांगितलंय? कारण सहित जगत निवृत्ती आणि ब्रह्मप्राप्ती हे या ग्रंथाचं प्रयोजन आहे असं सांगितलंय ना. त्याचाच अर्थ काय? मोक्षाचं स्वरूप काय? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. पण या ग्रंथाचं प्रयोजन सांगताना काय सांगितलंय? कारण सहित अज्ञानाची निवृत्ती आणि ब्रह्म प्राप्ती असं त्याने सांगितलंय ना. काय? कारण सहित अज्ञानाची निवृत्ती आणि ब्रह्माची प्राप्ती असं सांगितलंय. या दोघांमध्ये फरक नाही का असं विचारून शंका करून पुढे केलं. त्याचाच अर्थ काय झाले? कारण सहित आत्यंतिक कारण नाही, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. याचाच अर्थ काय आहे? ती निवृत्ती केव्हा होऊ शकते? ज्या वेळेला जे दुःखाचं कारण अज्ञान आहे, त्या अज्ञानासकट जगताची निवृत्ती झाली तरच तुम्हाला काय सकल दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकते. ब्रह्मप्राप्ती म्हणजे काय? परमानंदाची प्राप्ती. परमानंदाची प्राप्ती सांगितली ना. ब्रह्म हेच परमानंद आहे, ब्रह्म हेच भूमा आहे, ब्रह्म हेच सुख आहे, ब्रह्म हेच आनंद आहे. आणि हा नित्य आनंद आहे आणि दुःख रहित आनंद आहे. म्हणून या आनंदाची प्राप्तीची इच्छा मनुष्याला होणं शक्य आहे, संभवनीय आहे, त्याचा अधिकारी आहे आणि इच्छा करणारा मनुष्यही असू शकतो. द्वितीयांशाची इच्छा होणे संभवनीय आहे. कशाने? शास्त्र श्रवणाने एक आणि प्रत्यक्ष सुख अनुभवावरून. माणसाला प्रत्यक्ष सुखाचा अनुभव असतो आणि शास्त्रही असं सांगतं, यदैव भूमा तत्सुखम आनंदो ब्रह्मणो विद्वान. हे शास्त्र सांगतं ना. ब्रह्मा आनंद स्वरूप आहे, ब्रह्म भूमा स्वरूप आहे. भूमाही काय आहे? भूमाही काय? सुख आहे. जो भूमा आहे
तेच सुख आहे. न अल्पे असते सुखम, अल्पामध्ये काही सुख नाही आहे. जो सर्व व्यापक आहे त्याच्यामध्येच सुख आहे, अशा त्याने शास्त्र सांगतं. शास्त्राचं श्रवण केल्यामुळे आपला देखील अनुभव तसाच असतो. थोडं थोडं आपण सुखाचा अनुभव घेत असतो, त्या सुखात मन लांचावलेलं असतं. त्याच्यामुळे मग आपल्याला वाटतं की हे जर सुख असेल तर हे सुख दुःखाने मिश्रित आहे. दुःखानं न मिश्रित असलेलं असं काही सुख आहे का? तर आहे. यो वै भूमा तत् सुखम सांगताय. जो सर्व व्यापक आहे परमात्मा तेच सुख आहे हे सांगताय. हे कोणी सांगितलं? शास्त्राने सांगितलं. आणि रोज आपण थोडं 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 सुख प्राप्त करत असतो की नाही सुख, पण त्याच्याकडे बघितल्यानंतर आपणाला काय वाटतं की हे तर दुःखाने भरलेलं आहे. तर दुःखाने भरलेलं आपणाला सुख नको आहे. मग कसं पाहिजे? केवळ सुख पाहिजे, आणि ते सुद्धा भरपूर सुख पाहिजे, परमच सुख पाहिजे. त्याच्यामुळे अशा तऱ्हेची इच्छा होऊ शकते. हा पहिल्या अंशाची गोष्ट सांगितली, दुसऱ्या अंशाची देखील गोष्ट सांगितली. आता सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करतात, म्हणून त्याचे ठिकाणी वैराग्य, शम, दम इत्यादिकांचा अभाव असतो. आणि मोक्षामध्ये तर विषय सुख मुळीच नाही. पूर्व पक्षाने काय सांगितलं होतं त्याच्या शंकेमध्ये? सर्व जीवांना जी इच्छा होते ती कशाची? विषयाचीच इच्छा होते. कशाची इच्छा होते? बरोबर आहे. पूर्व पक्षाने काय सांगितलं? सर्व जीवांना ज्या सुखाची इच्छा होते ते विषयच असतात. विषय सुखाचीच इच्छा असते. आणि विषय सुखाची जर इच्छा असेल तर विषयापासून दूर राहणे रूप वैराग्य, वैराग्य म्हणजे विषय सुखाची इच्छा न धरणं, यालाच वैराग्य म्हणतात ना. वैराग्य म्हणजे काय? विषय सुखापासून दूर राहणं हे विषय सुख. स्वर्गाचंही सुख नको आणि इथल्या लोकांचंही सुख नको आणि स्वर्गाचंही सुख नको. यालाच उपरमा म्हटलेलं आहे ना. यालाच वैराग्य म्हटलेलं आहे ना. हे वैराग्य असेल. पण जीवाला कसल्या सुखाची अपेक्षा असते? विषयाची सुखाची अपेक्षा. विषयाची सुखाची जर अपेक्षा असेल तर त्याला वैराग्याची इच्छा कशी होईल? त्याच्याजवळ वैराग्य आपणून येईल का? येणार नाही. त्याला कसली इच्छा? विषय लोभी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पाहुनी ठाव नरदेह. है ना? ते पहिल्यांदा झालेलं आहे. सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करतात, म्हणून त्यांच्या ठिकाणी वैराग्य, शम, दमादिकांचा अभाव असतो. बरोबर आहे. आणि मोक्षामध्ये तर विषय सुख मुळीच नाही ना. काय मोक्षाकडे तुम्ही कधी जा, विषय सुखांपासून तुम्ही विरक्त झालात तर तुम्ही मोक्षाकडे वळण्याची शक्यता असते. पण जर तुम्हाला वैराग्यच नाही तर तुम्ही मोक्षाकडे कसे काय वळणार आहेत सांगा मला. पूर्व पक्षाचं म्हणणं काय? सगळ्यांना ज्या सुखाची इच्छा असते ते विषय सुखच असते. आणि विषय सुखाला तुम्ही चटकलेले आहात तर तुम्हाला वैराग्य मिळणार नाही, है ना. आणि वैराग्य मिळणार नाही तर तुम्ही मुक्तीकडे पदक्रमण करूच शकत नाही. मुक्तीकडे चालूच शकत नाही. मुक्तीच्या मार्गावर चालू शकत नाही. हे कोणाचं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. पूर्व पक्षाचं म्हणणं समजून आलं का? काय? जीवाला विषय सुखाची चटक लागलेली असते, म्हणून तो विषय सुखाचीच अपेक्षा करतो. विषय सुखाची जर अपेक्षा असेल तर तुमच्याजवळ वैराग्य असणं शक्य नाही. आणि वैराग्य असणं शक्य नाही तर तुम्ही मोक्षाच्या मार्गावर चालणं शक्य नाही. मोक्ष मार्ग तुम्ही म्हणणार हा आपला मार्ग नाही. बरोबर.
वैराग्यातून ज्ञान मिळणार नाही, मोक्षही मिळणार नाही. तेव्हा विषय सुखाची चटक लागलेली असेल तर वैराग्य नाही, वैराग्य नसेल तर तुम्हाला ज्ञान नाही, ज्ञान नसेल तर तुम्हाला परमात्मा प्राप्ती नाही, हे पूर्वपक्षाने सांगितलं. आणि मोक्षामध्ये विषय सुख नाही, याकरता मोक्ष इच्छावान अधिकाऱ्याचा अभाव आहे, म्हणून ही ग्रंथारंभ निष्फळ आहे. काय सांगितलंय? काय सांगितलंय? ओ तुम्हाला या ग्रंथाचा अधिकारी पुरुष आहे ना, अधिकारी पुरुषाचे चिन्ह कुठले? विवेक, वैराग्य, क्षमा, दमादी आणि मुमुक्ष असणारा पुरुष हा अधिकारी पुरुष आहे. तर अधिकारी पुरुष असणारच नाही. का असणार नाही? कारण वैराग्य नाही, ज्ञान नाही. ज्ञान का नाही? वैराग्य नाही. वैराग्य का नाही? कारण विषयाची चटक लागलेली आहे. कशाला येईल? वैराग्याच्या शिवेपर्यंत जे आलेलं नाही आहे ते माझ्याकडे कशाला येईल? परमात्म्यापर्यंत कशाला येईल? है ना. तो थोडक्यात काय सांगितलं? पूर्वपक्षाचं सांगणं समजलं का? सगळ्या लोकांना विषय सुखाची इच्छा असेल. ज्यावेळेला तुम्हाला विषय सुखाची इच्छा असेल त्यावेळेला तुम्हाला वैराग्य असू शकत नाही. आणि वैराग्य तुमचं असू शकत नाही तर मोक्ष इच्छा आणि ज्ञान असूच शकणार नाही. आणि मोक्ष इच्छा आणि ज्ञान तुम्हाला नसेल तर तुम्ही परमात्मा प्राप्ती संभव नाही. म्हणून परमात्मा प्राप्तीचा अधिकारी नाही म्हणून हे ग्रंथ तुम्ही उगाच निर्माण करता. ग्रंथ निर्माण करू नका असं कोणाचं सांगणं आहे. याकरता मोक्ष इच्छावान अधिकाऱ्याचा अभाव आहे, म्हणूनही ग्रंथारंभ निष्फळ आहे अशी शंका केली जाते. शंका समजली का? शंकेचं स्वरूप काय? की सगळ्या लोकांना सुखाची इच्छा असते, कुणाजवळ वैराग्य नसतं. वैराग्य नसल्यामुळे तुम्हाला ज्ञान होणं शक्य नाही. ज्ञान नसल्यामुळे तुम्हाला परमात्मा प्राप्ती होणं शक्य नाही, ब्रह्मप्राप्ती होणं शक्य नाही. म्हणून तुमच्या या ग्रंथाचा कोणीही अधिकारी नाही आहे. म्हणून ग्रंथ कशाला आरंभ करतात? ग्रंथारंभ अयोग्य आहे, कारण अधिकारीच नाही. मग ग्रंथ कशाला तुम्ही करतात? कोणी शिकण्याचा अधिकारी नसेल तर आम्ही पाठही बंद करून टाकतो ना. तसं आहे ना, तुमचा अधिकारच नाही तर कशाला ना, बंद करून टाका, जाऊ देत. काय असं आम्हाला जे काय प्राप्त करायचं ते आम्ही प्राप्त केलं. आता शंका केली, त्याचे समाधान काय आहे ना? शंका काय केली? तुमचा ग्रंथारंभ निष्फळ आहे. ग्रंथारंभ निष्फळ का? कारण अधिकारी नाही. अधिकारी का नाही? कारण ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर कोणीही चालणं शक्य नाही. ब्रह्मप्राप्तीच्या मार्गावर कोणीही चालणं शक्य का नाही? कारण वैराग्याची इच्छा कोणालाही होणार नाही. वैराग्याची इच्छा का होणार नाही? सर्वांना विषय सुखाची इच्छा असते. ही एक काय साखळी सांगून झाली ना. तर हे म्हणणे सर्व पुरुष केवळ विषय सुखाचीच इच्छा धरतात, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. काय सिद्धांताने काय सांगितलं? सर्व पुरुष विषय सुखाचीच इच्छा करतात, हे म्हणणे प्रथम बरोबर नाही. विचार केला तर जीव फक्त सुखाची मात्र इच्छा करतात. काय तुमचं म्हणणं बरोबर नाही. काय 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 म्हणणं बरोबर नाही? सर्व पुरुष फक्त विषय सुखाचीच इच्छा करतात, हे म्हणणं तुमचं बरोबर नाही. का बरोबर नाही? विषय सुखाचीच इच्छा करतात हे म्हणणं बरोबर नाही. तिथे आक्षेप कशाविषयी? सुखाचं विशेषण जे विषय लावलेलं आहे त्याच्याविषयी आहे ना. आक्षेप कशाविषयी आहे? प्रश्न कशाविषयी आहे? की विषय का तुम्ही लावलाय आहे ना. विषय सुखाचीच इच्छा करतात हे म्हणणं बरोबर नाही. मग काय करतात? सुखाची इच्छा करतात. कशाची इच्छा करतात? मग सुखाचे आणि विषय सुखाचे ह्याच्यामध्ये फरक आहे का? आहे ना फरक. विषय सुखाचीच आणि सुखाची याच्यामध्ये फरक आहे ना.
सगळ्या जीवांना इच्छा कशाची असते? सुखाची इच्छा असते. बरोबर आहे? हे लक्षात आलं? विचार करायला गेलं तर जीव फक्त सुखाची मात्र इच्छा करतात. काय करतात? जीव काय करतात? फक्त सुखाची मात्र इच्छा करतात. हे सुख विषयापासूनच झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह नसतो. काय विचारी माणसं काय करतात? सुखाचीच इच्छा धरतात. ते विषयापासूनच सुख मिळालं पाहिजे असं काही त्यांचा आग्रह नसतो. आता शंका करणाराच आम्ही असे विचारतो, आता ग्रंथारंभ निष्फळ आहे ना असं तू म्हणालास ना, पूर्व पक्षाला काय करतात? तुम्ही जो ग्रंथ आरंभ करतायत हा ग्रंथ आरंभ निष्फळ आहे असं तुम्ही जे म्हणतायत ना, ते का म्हणतोय तू? 2 कारणं सांगतायत. जगात कोणी मुक्तीची इच्छावालाच नाही का? ग्रंथारंभ निष्फळ तेव्हाच होईल किंवा मुक्तीची इच्छा जगामध्ये कुणालाच नाही तेव्हा ग्रंथारंभ निष्फळ होईल. काय लक्षात येतंय का? काय पहिल्यांदा काट कशाची केली? जीवाला केवळ विषय सुखाचीच इच्छा असते याच्यावर काट मारली. विषय सुखाची नाही, जीवाला सुखाची इच्छा असते. बरोबर आहे? आता दुसरं काय सांगतात की ग्रंथारंभ निष्फळ आहे. बरोबर आहे? ग्रंथारंभ निष्फळ केव्हाच होईल? ग्रंथ वाचणारा कोणीही मुमुक्षू नसेल तर. कधी? जगामध्ये हा ग्रंथ वाचणारा किंवा हा ग्रंथ शिकणारा किंवा या ग्रंथासाठी रविवारला येणारा असं जगात कोणीच नसेल तर मग ग्रंथ शिकवणं आणि ग्रंथ तयार करणं हे सगळंच व्यर्थ झालं ना. पण जगात हा ग्रंथ आरंभ करण्यासाठी लोक तयार आहेत ना, इतके लोक बसलेले आहेत ना, आणि हे वाढतायत ना, दरवेळेला वाढतायत ना, तेव्हा मुमुक्षू कोणीच नाही असं म्हणू शकत नाही. मुमुक्षू शिवाय या ग्रंथामध्ये कोणी बसू शकत नाही. तेव्हा या ग्रंथ मुमुक्षू आहेत जगामध्ये, असं नाही की मुमुक्षू कोणीच नाही असं नाही. ग्रंथारंभ असंभव केव्हा होईल? जगात कोणी मुमुक्षू नसेल तर. एक. दुसरं, मुमुक्षू तर आहे पण ज्याला ग्रंथामध्ये प्रवृत्त होण्याची इच्छा नसेल तर. काय ग्रंथारंभ निष्फळ कधी ठरेल? 2 कारणांनी. ग्रंथाचा आरंभ हा उगाच करतायत तुम्ही, हे कधी म्हटलं जाईल? एक तर जगामध्ये एकही मुमुक्षू नाही तर ग्रंथाचा आरंभ काय? निष्फळ आहे ना. दुसरा, मुमुक्षू तर आहे पण त्याला या ग्रंथ शिकण्याची इच्छा नाही. बरोबर आहे ना? तर ग्रंथारंभ काय होते? लक्षात आलं का? ग्रंथाचा आरंभ का होणार नाही? ग्रंथाचा आरंभ निष्फळ का? याच्याविषयी 2 कारणं सांगितलेली आहेत. त्याच्यापैकी एक कारण, पहिलं कारण काय? जगामध्ये कोणीच मुमुक्षू नाही का? एक. दुसरं, मुमुक्षू असले तरी ग्रंथ वाचण्याची, ग्रंथ शिकण्याची इच्छाच कोणाला होणार नाही का? या 2 शंका उठवल्या. आता त्याची उत्तर देतोय. मुमुक्षू असूनही ग्रंथाचे ठायी प्रवृत्त होत नाही म्हणून ग्रंथार्थ निष्फळ आहे. जर असे म्हणेल की जगात मुमुक्षू कोणीच नाही तर हे म्हणणे बरोबर नाही. बरोबर आहे ना? जगात कोणीही मुमुक्षू नाही हे म्हणणं मूर्खाचं आहे की नाही? आहेत. कसं नाही? आम्ही आहोत, आम्हाला मुक्तीची इच्छा आहे. तुम्ही सांगाल की नाही सांगाल? जगात मुमुक्षू कोणीच नाही तर हे म्हणणे बरोबर नाही. कारण सर्व पुरुषांना सर्व दुःख नाशाची, नित्य सुख प्राप्तीची इच्छा आहेच
आहे. काय सगळ्या मनुष्यांना काय आहे, सर्व दुःख नाशाची व नित्य सुख प्राप्तीची इच्छा आहे, म्हणून मुमुक्षु आहे ना. आणि सर्व दुःख नाश व सुखप्राप्ती रूप कोण आहे? मोक्ष आहे. म्हणून सर्व मुमुक्षु आहेत. काय सांगतायत? सगळेच मुमुक्षु झाले. काय झाले? मुमुक्षुच कोणी नाही आणि सगळेच मुमुक्षु. याच्यामध्ये किती उलटा पालट झाले है ना. हे म्हणजे कसं झालं? खाली पाय वर डोकं, वर पाय खाली डोकं केलं की नाही. त्याने पूर्वपक्षाने काय सांगितलं की कोणीच मुमुक्षु नाही. सिद्धांती म्हणणं की सगळेच मुमुक्षु आहे, कारण सर्व दुःख नाशाची व नित्य सुख प्राप्तीची लाल करा अधोरेखा करा आहेत. म्हणून सर्व दुःख नाश व सुख प्राप्ती रूप मोक्ष आहे, म्हणून सर्व मुमुक्षु आहेत.